नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निराधार अनुदान योजना तसेच दिव्यांग बांधव या सर्वांना निराधार अनुदान मिळालेले नाही। निराधारांचे मानधनापासून ते वंचित आहे। तर मग हे पैसे कधी मिळणार आहेत त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, अनेक दिवसापासून डीबीटी प्रक्रिया पूर्ण केली जात आहे, परंतु अजूनही डीबीटी प्रक्रिया ही पूर्ण झालेली नाही। अनेक लाभार्थी या ठिकाणी आधार अपडेट तसेच डीबीटी करणे यासाठी तालुका स्तरावर जात आहेत। या ठिकाणी मोठ्या युद्ध पातळीवर कामे चालू आहेत। जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सूचना सुद्धा दिलेल्या आहे। राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे मानधन मागील 3 ते 4 महिन्यापासून रखडल्याने लाभार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे। त्यांना शेवटचे मानधन डिसेंबर महिन्यात मिळाले आहे, त्यानंतर जानेवारी महिन्यापासून मानधन मिळालेले नाही। काही लाभार्थ्यांना थोड्याफार प्रमाणात हे मानधन मिळालेले आहे, परंतु बहुतांश लाभार्थी असे आहे की त्यांना हे मानधन मिळालेले नाही। त्यामध्ये संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ, वयोवृद्ध, अपंग आदी लोक कल्याणकारी योजना शासनाने सुरू केल्या, परंतु संबंधित लाभार्थ्यांचे मानधन 3 ते 4 महिन्यापासून मिळाले नसल्याने लाभार्थ्यांना चूल पेटविणे कठीण झाले आहे। अनेकांकडे घर खर्चाला पैसे नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे। विशेष म्हणजे शासनाकडून मिळत असलेल्या या तुटपुंज रकमेच्या भरोशावर लाभार्थ्यांना महिनाभर सांभाळून खर्च करावा लागतो। उसनवारी करून दवाखाना, औषधोपचार करावा लागतो। निराधारांची ही अडचण दूर करण्यात यावी, तसेच ज्या लाभार्थ्यांचे आधार अपडेट झाले आहे, ज्यांचे डीबीटी झाले आहे, अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात त्यांचे मानधन जमा करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी तसेच लाभार्थ्यांनी केली आहे की ज्यांची डीबीटी झाली आहे त्यांचे तरी तुम्ही पैसे पाठवा, कारण की या ठिकाणी उपासमारीची वेळ आलेली आहे हे सरकारला कळायला हवे। आधार अपडेट नसल्याने निराधारांना अनेक महिन्यापासून मानधन देण्यात आलेले नाही, त्यामुळे आधार अपडेट करण्याचे आव्हान प्रत्येक तालुका संजय गांधी निराधार योजना विभागाने केले आहे। राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सांगितले जात आहे की आपले आधार अपडेट करून घ्या, परंतु मित्रांनो या ठिकाणी जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांचे आधार अपडेट होणे अवघड झाले आहे, कारण की अनेक लाभार्थी हे आजारी आहेत, कोणी वयोवृद्ध आहे, कोणी दिव्यांग आहे। तर मग अशा लाभार्थ्यांना आधार अपडेट करणे अवघड जात आहे। मग आपण या ठिकाणी एका तालुक्याची माहिती घेऊ। दौंड तालुक्यामध्ये लाभार्थी संख्या आहे, एकूण लाभार्थी संख्या 6493। आधार अपडेट झालेल्या लाभार्थ्यांची संख्या आहे 4547 आणि आधार अपडेट पेंडिंग लाभार्थी संख्या आहे 1946। मग दौंड तालुक्यात ठराविक ठिकाणीच आधार सेंटर असल्यामुळे व दौंड तालुक्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात असल्याने लाभार्थ्यांना 35 ते 40 किलोमीटर प्रवास करून दिवसभर आधार सेंटरमध्ये रांगेत उभे राहावे लागत आहे। त्यातच कधी आधारचा सर्व्हर डाऊन असतो, यामुळे नागरिकांना आधार केंद्रावर हेलपाटे मारावे लागत आहेत। सध्याचे तापमान खूप जास्त असल्याने दिव्यांगांना व वयोवृद्धांना याचा नाहक त्रास होत आहे, अशी माहिती बाळासाहेब नानवर, तालुका अध्यक्ष, प्रहार दिव्यांग क्रांती संस्था यांनी दिलेली आहे। तर मित्रांनो, अनेक ठिकाणी पैसे मिळावे यासाठी आंदोलने चालू आहेत, भेटी चालू आहे, निवेदने देणे चालू आहे, परंतु हे पैसे कधी मिळणार? तर या संदर्भात अपडेट अशी आहे की आधी 25 ते 30 तारखेच्या दरम्यान हे पैसे मिळणार होते, परंतु मित्रांनो सूत्राकडून माहिती मिळाल्यानुसार 3 मे 2025 पर्यंत आधार अपडेट तसेच डीबीटी प्रोसेस चालू राहणार आहे। तर जोपर्यंत डीबीटी प्रोसेस पूर्ण होत नाही तोपर्यंत हे पैसे दिले जाणार नाही। 3 मे पर्यंत शेवटची डेडलाईन दिलेली आहे। 3 मे पर्यंत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहे, तहसीलमध्ये सूचना करण्यात आलेली आहे की डीबीटी पूर्ण करून घ्या। मग ही डीबीटी प्रक्रिया सर्वांची पूर्ण झाली की तरच हे पैसे ह्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे, कारण की मित्रांनो डीबीटी प्रोसेस ही अवघड असते। एकदा पैसे सोडल्यानंतर परत दुसऱ्या लाभार्थ्यांना पैसे देताना त्यांची अडचण होते आणि खर्चिक असल्यामुळे सरकार या ठिकाणी किंवा ती कंपनी उशीर लावत आहे। परंतु मित्रांनो, जर 3 मे पर्यंत आधार डीबीटी झालेले नाही तर ज्यांचे आधार डीबीटी झालेले आहे किंवा आधार अपडेट झालेले आहे त्या सर्व लाभार्थ्यांना 3 मेच्या नंतर हे पैसे त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले जाणार आहे। तर मित्रांनो, अशीच माहिती आणखी जर काही मिळाली तर आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे। जर तुम्हाला पैसे मिळाले तर तुम्ही या ठिकाणी कमेंटमध्ये सांगू शकता। काही लाभार्थ्यांना मागील आठवड्यामध्ये मागील जे पैसे होते तालुका स्तरावरचे ते पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे, ते पण थोड्या प्रमाणात जमा झालेले आहे। तर मित्रांनो, आपल्यालाही अशा पद्धतीने पैसे जर जमा झाले तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणखी काही अपडेट असेल, काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। आणि तुम्ही जर आधार अपडेट केले नसेल
तर आधार अपडेट करून घ्या. आणि तुम्हाला काही त्रुटी वाटत असेल किंवा माहिती नसेल तुमचं झालं किंवा नाही तर एकदा तहसीलमध्ये जाऊन आपला फॉर्म अर्ज आपली व्यवस्थित माहिती आहे किंवा नाही हे तपासून घ्या. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस पैसे पाठवले जातील त्यावेळेस थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.